हाय, हॅलो ऑल क्युटी बाय. वेलकम टू माय चॅनल. आज आम्ही चाललो होतो स्नेहलचा बर्थडे सेलिब्रेट करायला. येस, ह्या महिन्यामध्ये स्नेहलचा पण बर्थडे होता 25th ला. सो आम्ही डिसाईड केलं की तिच्या बर्थडेसाठी तिला सरप्राईज द्यावं. मग आम्ही सगळेजण गेलो तिच्या घरी. मी इथे व्हिडिओ बनवत होती. मी तिचा व्हिडिओ बनवत होती आणि ती माझा व्हिडिओ बनवत होती. सो आम्ही असं दोघे एकमेकींचा व्हिडिओ बनवत असताना मी घरी एंट्री केली. मग आम्ही इथे अयांश पण होता आणि तिचा मोठा मुलगा सुद्धा होता. मग आम्ही डिसाईड केलं की थोडंसं सिंपल असं काहीतरी डेकोरेशन करावं. माझ्याकडे थोडं सामान होतं. मी तेच घेऊन मग आम्ही लागलो कामाला. माझ्याकडे ते छोटासा नेटचा पडदा होता. सो आम्ही डिसाईड केलं की तोच इथे थोडा लावूया आणि त्यानेच थोडं डेकोरेशन करूया. तिथे दुसरीकडे अशी एम्प्टी वॉल नव्हती. सो आम्ही ते शिवाजी महाराजांचं फ्रेम होतं त्याच्या खाली ते डेकोरेशन करायला स्टार्ट केलं. आणि रंजिता इथे व्हिडिओ बनवला. मग आम्ही तिला हे सामान दे, ते सामान द्या आणि तसंच चालू होतं. फ्रेंडशिप बोललं तर आम्ही जास्त करून चौघीजणीच जास्त असतो ॲक्टिव्ह. कारण काही असेल, कोणाचा बर्थडे सेलिब्रेट करायचा असेल, कुठे बाहेर जायचं असेल, तर आम्ही जास्त ॲक्टिव्ह असतो. मग आम्हाला आवडतं असं. पण यावेळेला आम्ही नेहमी बाहेर जातो. त्यावेळेला डिसाईड केलं की तिच्या घरीच जाऊन आम्ही बर्थडे सेलिब्रेट करूया. थोडक्यात पण एकदम स्वीट असतं. ॲक्च्युली खरं तर आम्ही डिसाईड केलं होतं की बाहेर म्हणजे पिझ्झा किंवा बर्गर खायला जाऊया. म्हणजे मॅकडी नाहीतर डॉमिनोजमध्ये. पण आमच्या रंजिता मॅडम यांना काही आवडत नाही. त्याच्यामुळे मग आम्ही तो प्लॅन कॅन्सल केला. आणि इथे अयांशचा चालू होता मम्माचा बर्थडे. मम्मा नाही, तो डायरेक्ट स्नेहलच बोलतो. स्नेहलचा बर्थडे. तर ते त्याचं एक्साइटमेंट फुल एक्सायटेड होतं. मग इथे नंतर आम्ही हॅपी बर्थडेची माझ्याकडे स्ट्रिप होती. मग ती आम्ही इथे लावत होतो. हॅपी बर्थडेची स्ट्रिप. खूप छान वाटत होतं ॲक्च्युली हे सगळं करताना. कारण कॉलेज नंतर ना असं कधी कोणाचा बर्थडे सेलिब्रेट आम्ही केलंच नव्हतं. म्हणजे तसं कधी वेळच आली नव्हती. कारण सगळेजण इतक्या लाईफमध्ये बिझी असतात ना आपापल्या, की काय तशी वेळच येत नाही की हे करूया, ते करूया. पण आता हे नवीन-नवीन जे फ्रेंड्स भेटले त्याने खूप ब्लेस्ड आहे मी तरी. आणि इथे बघा, हे आम्हाला लावायचं होतं वॉलवरती, पण इथं एवढं खिचडी बनलेली ना, ते आम्ही मग नंतर प्रयत्न करत होतो ते पूर्ण काढून मध्ये वरती लावायचा. पण ते काय प्रयत्न आमचा असफल झाला. सो मी नंतर डिसाईड केलं की ते फेकूनच द्यावं, नको आहे आपल्याला ते. आणि ते आयश पण इथे ब्लॉग बनवत होता. आम्ही ट्राय करत होतो की असं लावूया आणि मग खाली तो खालचा लोंबकळलेला भाग कट करू. पण ते इतकं घाण दिसत होतं. आम्ही दोघी पण तेच विचार करत होतो की नको, जाऊ दे, मरू दे, नाहीच लावायचं आपण. आम्ही फायनली ते फेकून दिलं. मग नंतर माझ्याकडे दुसरं हे होतं की लव्हचं असं हँगिंग सारखं होतं. मग सो आम्ही ते डिसाईड केलं की ते लावूया. ते ठीक आहे, छान दिसत होतं. माझ्याकडे लाइटिंग नव्हती. लाइटिंग असते तर अजून ते छान वाटलं असतं. पण सिंपल आणि क्यूट असं डेकोरेशन आम्ही दोघींनी इथे केलेलं, की तिला छान वाटावं, काहीतरी स्पेशल फील व्हावं यासाठी. सो तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा की कसं होतं आणि कसं वाटलं तुम्हाला हे डेकोरेशन, किंवा हे सगळी तयारी तुम्हाला कशी आवडली किंवा कसं वाटलं, हे तुम्हाला नक्की सांगा. संध्याचं असं होतं की तो हार्ट शेप अजून आपण मिडलला लावला मग ते छान दिसेल. पण ते नव्हतं छान वाटत होतं. तर मी तिला म्हणाले नको नको. आणि इथे बघा, बर्थडे गर्ल आमच्यासाठी कोल्ड्रिंक घेऊन आली होती. बिचारी एकटीच काम करत होती. इथे पळ तिथे पळ तिथे चालू होतं. फायनली डेकोरेशन झालेलं आहे. सिम्पल अँड स्वीट असं मस्त. मला तर आवडलं. तर सगळ्यांना पण आवडलं. आणि मी इथे सांगत होते की ही आमची व्हिडिओग्राफर आहे आणि संध्या माझी फोटोग्राफर आहे. आमच्या इथेच मस्ती मजाक चालू होतं. ते दोघं जण पण वेट करत होते की कधी बर्थडे सेलिब्रेट करणार आहेत. आणि आमचं काय फोटो सेशन काही संपतच नव्हतं. ते फायनली बर्थडे गर्ल आली आणि तिच्यासाठी मी छोटं-छोटं क्रीमचं ते आणलं होतं. आणि मग आम्ही तिचा फोटो शूट केला की बाबा अशी पोज दे, तशी पोज दे. ती इतकी हसत होती ना, तिचं हसून-हसून नको झालं होतं. आणि त्याने सांगत होती ही माझी पर्सनल फोटोग्राफर आहे. संध्या इतकी सुंदर फोटो काढते ना, खूप भारी फोटो काढते. म्हणजे मला ते आत्तापर्यंत मी जेवढे फोटो काढले ते तिनेच काढले. तिने फोटोशूट सगळ्यांसोबत आम्ही फोटोज काढायचो छान-छान मस्त. फोटोज म्हणलं तर आम्ही ऑल टाईम रेडी असतो. म्हणजे संध्या काय, रंजिता काय, मी इथे. तर त्यानंतर मग आम्ही फायनली केक आणला आणि मग आम्ही सेलिब्रेशन करायला सुरुवात केली. तिला सांगितलं असं बस अजून आपण छोटे तुझे थोडेसे अजून फोटोज काढूया. ती फोटोज काढण्यासाठी तिचं असं होतं की अरे मी काय पोज देऊ, मला काही येत नाही. नंतर मग आम्ही तिला फक्त बोललो की तू नॅचरली बस हस आणि छान तुझे खूप मस्त फोटो आले. तुझ्या चेहऱ्यावरती एकदम वेगळाच ग्लो होता तेव्हा. आणि आम्हाला ते बघून खूप आनंद वाटला. कारण एखाद्याला आपण
आता हॅपी असताना बघणं पण खूपच छान वाटतं आणि ती व्यक्ती हॅपी आपल्यामुळे असते तर ते अजूनच छान वाटतं. पण त्यानंतर आम्ही केक कटिंगला सुरुवात केली. आणि इथे संध्या आणि मी आम्ही दोघे एकदम मोठमोठ्याने हॅपी बर्थडे आमच्या दोघींचं चालू होतं. कारण तिच्यापेक्षा जास्त आम्ही दोघीच एक्सायटेड होतो. हॅपी बर्थडे कारण आयश पण आमच्यासोबत ते तितकं मोठमोठ्याने ओरडत होता. त्यानंतर केक कटिंग झाल्याच्या नंतर आम्ही एकमेकांना केक मस्तपैकी भरवला. मग आम्ही डिसाईड केलं की एकत्र आलोय तर गेम खेळूया. आम्ही दमशराच खेळायला लागलो सगळ्याजणी आणि त्यामध्ये पण इतकी मजा आली ना, इतकी धमाल केली ना आम्ही, खूपच. दुल्हनिया ले जाएंगे। अरे फिल्म का नाम बताना है ना। नहीं रन रन चेन्नई चेन्नई एक्सप्रेस। ये हो गया, अभी तू जा। हिंदी 3 अक्षर, 3 ही अक्षर है, 3 अरे बाप रे कैसे बोल रहे मंगलसूत्र, गले में क्या डाल रहे हैं? माला। मंगलसूत्र, हाँ। मंगलसूत्र, शादी, शादी शादी का कैसे? हीरो कौन है ये? हाँ? शादी करके फंस गया। हीरो कौन है हीरो? अभी मेरे कैसे हीरो की एक्टिंग की? तू ऐसे एक्टिंग कर, हाँ। बोल, रणवीर सिंह, रणवीर कपूर, रणवीर नहीं है। विवाह। अबे हिंदी हिंदी, हाँ हाँ। लाओ, दिल, 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 दिल है। दिल वाले दुल्हनिया ले जाएंगे। वो बोल रही है। नहीं, अबे मैं दूंगी फिर। नहीं रोके। आप दो। मैं अरे पीते तू बोलिस का? अभी इसको सजा मिलेगा। हाँ। अभी मैं मूवी दूंगी। बोलने का नहीं। अभी बोलने का नहीं, अभी एकदम सिंपल दिए मैंने। रन। हाँ और मैं अभी बोल नहीं सकती, सॉरी। हेलो मैडम आप भी है। आगे सांग ना। दौड़ के दौड़ नहीं, रन। रन फिर दूसरा और भी है। हीरो का नाम ये क्लू दी ना। हीरो का नाम क्या है? क्लू तो दे कुछ। रनिंग बरोबर आहे पण रनिंगचा अजून वर्ड्स काय आहे? जॉगिंग। अरे अरे कुछ तो इसका जॉगिंग, राउंड। हम साथ साथ हैं। ती अशी अशी सगळ्यांना दाखवते ना, मला वाटलं हम साथ साथ है। हीरो पता नहीं है, कितना अक्षर है बताओ? 3 2 3 हाँ, मतलब दो हिंदी में क्लू तो दे एक अक्षर का, फिर हम बताएंगे। वो बराबर करिए, तुमको नहीं समझ में आ रहा। वो बराबर करिए। नहीं बताओ। रेस, अरे क्या? वी आर वेटिंग, बोलना नहीं है। त्याची ऍक्शन कशी तो एंग्री मॅन आहे। चलो समझ सलमान गया। खान।
नहीं एंग्री यंग मैन सलमान हिंदी है है यार, हिंदी है। अरे तू बोल मतलब ये रूल है कि बोलना नहीं है अमिताभ बच्चन है एंग्री तो एंग्री ये कौन है एंग्री जॉनी ब्रेन अभिषेक बच्चन तो अमिताभ बच्चन एक चुटकी सिंदूर सुनील सनी सनी देओल यस अरे द पण हीरो अरे द हीरो अभी द हीरो का हम लोग को नहीं पता मेरा फेवरेट है सनी हीरो अच्छा आणि सनी तो एंग्री वाला है गेम खेळून झाल्याच्या नंतर मग आम्ही खायला बसलो स्नेहलने आमच्यासाठी बिर्याणी मागवली होती आणि तिने घरीच दही वडे केलेले जे की खूपच सुंदर झाले होते चव एकदम भारी होती स्नेहल आणि थँक्यू सो मच की तू आमच्यासाठी बिर्याणी मागवली आणि दही वडे केलेले आणि तुला आमचं सरप्राईज कसं वाटलं ते प्लीज कमेंट करून मला नक्की सांग आणि तुम्ही पण जे माझे व्हिडिओज बघतायत त्यांनी पण प्लीज कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही माझा प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका आम्ही असेच कायम एकत्र येऊन अशीच धमाल मजा मस्ती करतो तुमचे पण कोणी फ्रेंड्स असे धमाल मजा मस्ती करणारे हे नक्कीच असतील अँड थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ थँक्यू सो मच ऑल क्युटी बायज बाय बाय